नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. गृह विभागाकडून एक गुड न्यूज आपल्याला आलेली आहे. ही गुड न्यूज काय आहे तर पदसंख्येमध्ये नव्यानं पोलीस स्टेशन निर्माण होत आहेत, नव्याने ठाणे तयार होत झाले, तर त्यामध्ये जी काय पदभरती नव्यानं केली जाईल तर ती पदसंख्या वाढलेली आहे. ही पदसंख्या नव्या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन चालू करायचे आहेत, त्या दृष्टिकोनातून ही संख्या वाढलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याला गृह विभागाने मान्यता देखील दिलेली आहे. मग कोणती पोलीस स्टेशन किंवा पोलीस ठाणे या ठिकाणी नवीन निर्माण होत आहेत. दुसरी गोष्ट, मग त्यामध्ये पदसंख्या किती आहे आणि ही पदसंख्या कधी या ठिकाणी जाहिरातीच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते, आणि जेणेकरून आपला जो विद्यार्थी अभ्यास करतोय त्याला हे प्रत्यक्ष ठिकाणी त्याला कधी हे पद मिळू शकतं, त्यावर देखील आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा पाठवायला विसरायचं नाही. बघा, त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती 2025 या नावाने एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. ज्या काय सरळ सेवा होत आहेत त्याचा जो काय अभ्यासाचा मूळ गाभा आहे त्या बेसवरती ही बॅच आहे. बघा, त्यामध्ये ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य, अंकगणित, बुद्धिमत्ता हे विषय या ठिकाणी शिकवले जातील. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी मध्ये आपल्याला अनलिमिटेड वॉच टाइम आहे. 100+ टेस्ट आहे. याबद्दल तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर 8530121002 वरती तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. आपण मूळ मुद्द्याकडे जाऊया. महाराष्ट्र पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवर महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे, बघा ही जी नगर पोलीस ठाणे आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. कोणती कोणती तयार झाली लक्षात घ्या. महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे, गोळीबार पोलीस ठाणे, मड मारवे पोलीस ठाणे, असलपा पोलीस ठाणे असे एकूण 4 पोलीस ठाणे आणि 2 नवीन परिमंडळ आणि 3 सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग निर्माण करण्यास आणि त्याकरता पदनिर्मिती आणि त्या अनुषंगाने आवर्ती अनावर्ती खर्चच मान्यता देण्याबाबत हा जी आर या ठिकाणी आहे आणि त्याला मान्यता देण्याबाबत मग ही काय कारवाई झाली या ठिकाणी आपण बघूया. यामध्ये बघा, ही जी तुम्हाला आता 4 पोलीस ठाणे सांगितली त्याची पदनिर्मिती आणि त्याकरता जो काही खर्च येतोय त्या प्रस्तावास मान्यता देण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि त्यानंतर तो या ठिकाणी शासन निर्णय झालेला आहे. तो शासन निर्णय या ठिकाणी झालेला आणि त्यामध्ये बघा, आता कोणती पोलीस ठाणे कोणत्या विभागातून कोणतं नवीन तयार करण्यात आलं. भाटूप आणि पार्क साईड पोलीस ठाणे यामधून महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे निर्माण करण्यात आलं आणि त्याकरता एकूण तब्बल 362 पदांची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. वाकोला व निर्मल नगर पोलीस ठाणे मधून गोळीबार पोलीस ठाणे निर्माण झालं, त्यामध्ये 362 पदांची निर्मिती झाली. मारवणी पोलीस ठाणे मधून मड मारवे पोलीस ठाणे निर्माण झालं, त्यामध्ये 362 पदे. घाटकोपर आणि साकीनाका पोलीस ठाणे मधून असलपा पोलीस ठाणे निर्माण झालं, त्यामध्ये 362 पदांची अशी तब्बल 1448 पदांची निर्मिती नावाने या ठिकाणी होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामधून आपल्याला काय मिळेल आपण पुढे जाऊन बघूया. यामध्ये परिशिष्ट अ मध्ये महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे जे फर्स्ट टाइम सांगितलं त्यामध्ये बघा किती पदे या ठिकाणी नवीन निर्माण झालेली आहेत त्याचा अहवाल या ठिकाणी दिले. एकूण 358 पदे या ठिकाणी निर्माण झालेली आहेत. त्यामध्ये पोलीस निरीक्षक 5, सहाय्यक पोलीस निरीक्षक 6, पोलीस उपनिरीक्षक PSI ची 23 पदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 20, पोलीस हवालदार 87, पोलीस शिपाई 217 ही नव्याने पद निर्माण झालेली आहेत. ही पदे शासनाला भरावी लागतील आणि याचा फायदा आपल्याला डायरेक्ट स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आपल्याला होणार आहे. हे पद आपल्याला या ठिकाणी मिळवायचे अभ्यास करून. त्याकरता तुम्हाला माहिती आहे बाकी MPSC कडून भरली जातील किंवा पोलीस विभागाकडून गृह विभागाकडून पोलीस शिपाईची भरती या ठिकाणी होते. हे तुम्हाला वेगळं काही सांगायची आवश्यकता नाही. त्यामध्ये अजून सफाई कामगारची 4 पदे आहेत. त्यानंतर बघा, परिशिष्ट ब मध्ये गोळीबार पोलीस ठाणे करता पोलीस निरीक्षक 5 पदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक 6 पदे, पोलीस उपनिरीक्षक 23, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 20, पोलीस हवालदार 87, पोलीस शिपाई 217 अशी 358 पदे आणि सफाई कामगार 4 पदे. त्यानंतर बडमार्वे पोलीस ठाणे करता पोलीस निरीक्षक 5, सहाय्यक पोलीस निरीक्षक 6, पोलीस उपनिरीक्षक 23 पदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 20, पोलीस हवालदार 87, पोलीस शिपाई 217 अशी 358 पदे, सफाई कामगार 4. त्यानंतर असलफा पोलीस ठाणे करता पोलीस निरीक्षक 5 पदे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक 6 पदे, पोलीस उपनिरीक्षक 23, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 20, पोलीस हवालदार 87, पोलीस शिपाई 217 अशी एकूण 358 पदे आणि सफाई कामगार 4. अशा पद्धतीने ही पदे या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यानंतर जे काही नव्याने पोलीस निर्माण करण्यात आलेले 2 परिमंडळ आहेत त्याकरता पोलीस उपायुक्त 2, लघुलेखक 2, कार्यालयीन अधीक्षक 2, वरिष्ठ लिपिक 2, पोलीस कनिष्ठ लिपिक 6, पोलीस हवालदार 6, पोलीस शिपाई 8, पोलीस शिपाई वाहन चालक 4 आणि सफाई कामगार 2 अशी 34 पदे या ठिकाणी नव्याने निर्माण करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा सहाय्यक पोलीस नव्याने निर्माण करण्यात येत असलेल्या 3 सहाय्यक पोलीस विभागाकरता सहाय्यक पोलीस आयुक्त 3, पोलीस हवालदार 9, पोलीस शिपाई 9, पोलीस शिपाई 6 आणि सफाई कामगार 3 असे 30 पदे नव्याने निर्माण करण्यात आलेली आहेत. अशा पद्धतीनं ही पदे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पगार बघून घ्या. पगार काय मिळणार आहे, वेतन आपल्याला या ठिकाणी काय मिळेल हे तुम्हाला माहित पाहिजे बघा, कारण वेतन हे आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळत नाही. ह्या मोठ्या अधिकाऱ्यांना पेमेंट किती असते या ठिकाणी आपल्याला समजेल. पोलीस निरीक्षक S18 ची वेतन श्रेणी आहे 49,000 ते 1,55,800 दरम्यानची वेतन श्रेणी आहे. S18 ची वेतन श्रेणी लक्षात ठेवा. सहाय्यक पोलीस निरीक्षक त्यांच्यासाठी S15 ची वेतन श्रेणी आहे 41,800 ते 1,32,300 पर्यंत वेतन श्रेणी. पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI साठी पगार किती तर बघा 38,600 ते 1,22,800 रुपयापर्यंत वेतन श्रेणी आहे. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक S10 ची वेतन श्रेणी 29,200 ते 92,300 आणि पोलीस शिपाईसाठी बघूया 21,700 ते 61,100 रुपयापर्यंतची वेतन श्रेणी या ठिकाणी मिळत असते. विद्यार्थी मित्रांनो, ही आहे गृह विभागाची गुड न्यूज. आपल्याला या ठिकाणी ही जी जाहिरात आता स्पेशली जाहिरात याची निघणार आहे का नाही, ही वित्त विभागाच्या मान्यतेनंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जी संयुक्त पूर्व परीक्षा गट ब कंबाईन आहे त्यामध्ये एकतर जागा वाढू शकतात किंवा जर तात्काळ यांना भरायचे असतील तर येणाऱ्या नवीन जाहिरातीमध्ये या ठिकाणी ही पदसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे PSIच्या भरपूर जागा येणार आहेत. तुमचं स्वप्न या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुमचं साकार होण्याची हीच ती वेळ आहे. त्यामुळे तुम्ही नव्याने चांगलं जोरदार अभ्यासाला लागा. तुमचे ड्रीम पोस्ट या ठिकाणी तुम्हाला तुमची वाट पाहत आहे. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेट मध्ये. धन्यवाद.